भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईतील काही विकास कामांचा उल्लेख केला। वरळी नाका ते कप परेड या भुयारी मेट्रोच्या शेवटच्या टप्प्याचं 30 सप्टेंबरला लोकार्पण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। बीडीडी चाळीचा पुनर्विकास आणि नवी मुंबई विमानतळासारखे प्रकल्प महायुती सरकार आल्यानंतर पूर्ण झाले असंही फडणवीसांनी सांगितलं। आता 30 तारखेला माननीय मोदी साहेब ज्यावेळी अंडरग्राउंड मेट्रो जी आहे ती आपल्या कफ परेड पासून सुरू करतील, ती देखील एशियातली सगळ्यात मोठी सिंगल लाईन असणार आहे अंडरग्राउंडची। हा कोस्टल रोड असेल, हा अटल सेतू असेल, या ठिकाणी खऱ्या अर्थानं बीडीडी चाळीचं रिडेव्हलपमेंट असेल, या प्रत्येक गोष्टीला 30-30, 40-40 वर्ष अवकाश झाला। हे नवी मुंबईचं एअरपोर्ट 90च्या दशकामध्ये आपण त्याचा विचार केला, पण ही प्रत्येक गोष्ट या ठिकाणी होऊ शकली ती मोदीजींचं सरकार आल्यानंतर आणि या महाराष्ट्रामध्ये आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर।